ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बीडच्या मेळाव्यामधून विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय। लाव रे तो व्हिडिओ म्हणत भुजबळांनी वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवलेला आहे। वडेट्टीवार तासाला भूमिका बदलतात असा आरोप सुद्धा भुजबळांनी केलाय। मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ, तासाला जर तुम्ही बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडली आहे का असं चित्र सध्या पाहायला मिळते? कारण विजय वडेट्टीवारांवर भुजबळांची टीका, तर हे चित्र जे आहे ते पाहायला मिळाले, काय नेमकं घडतंय ओबीसी नेत्यांमध्ये? अगदी खरं आहे की या विधानांवरनं तर एकीकडे मराठा आरक्षणाच्या विरोधात लढणाऱ्या ओबीसी नेत्यांमध्ये त्याचं झुंपली असं चित्र पाहायला मिळते। गेली काही दिवस विजय वडेट्टीवार सातत्यानं मनोज जरांगे यांच्यावर टीका करत होते। हैदराबाद GR रद्द करावा यासाठी त्यांनी नागपूरमध्ये मोर्चा सुद्धा काढला होता आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती। खरं तर तीच भूमिका छगन भुजबळ यांची सुद्धा होती। मात्र बीडच्या या मेळाव्यामध्ये आता या दोन्ही ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली असल्याचं सांगण्यात येतंय। अशा पद्धतीची चर्चा रंगते आणि चित्रही तसं दिसतंय। त्याचं कारण म्हणजे छगन भुजबळांनी दाखवलेला व्हिडिओ। विजय वडेट्टीवार हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी त्या दोघांमध्ये त्यावेळेस संवाद झाला असं सांगितलंय। आणि जर तुमची भूमिका सातत्यानं अशी बदलत असेल तर तुम्ही ओबीसींच्या मताचं कसं रक्षण करणार, ओबीसींच्या आरक्षणाचं कसं रक्षण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। आणि त्यामुळं ओबीसींचे नेते हे विजय वडेट्टीवार नाहीत तर ओबीसींचा नेता मीच असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे। याच मेळाव्यात एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, धनंजय मुंडे सुद्धा बोलत होते आणि त्यावेळेस त्यांचं एक विधान आहे की महाराष्ट्रातले, राज्यातले, संपूर्ण देशातले ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणजे कुठंतरी ओबीसीचा नेता म्हणून छगन भुजबळ यांना पोट्रे करायचं आहे आणि दुसरं कोणीही ओबीसीचा नेता नाही। हा जो लढा सुरू आहे मराठा विरुद्ध ओबीसी, या लढ्याचं नेतृत्व सुद्धा छगन भुजबळ करणार असं स्पष्टपणे या मेळाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय। त्यामुळे जे दुसरे ओबीसी नेते होते ते कुठंतरी चुकले आहेत या आरक्षणाच्या लढाईत, ते योग्य त्यांची भूमिका नाही असा हा दाखवण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद सुरू आहे, हा जो सध्या आपल्याला लढा पाहायला मिळतोय, त्यात सध्या तरी ओबीसी नेत्यांमध्ये झुंपली असं चित्र मिळते। आता छगन भुजबळ यांच्या विधानावर विजय वडेट्टीवार कशी प्रतिक्रिया देतात हे सुद्धा या निमित्तानं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।